मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 बेसिक गेट्स पाहिले होते, नॉट, अँड आणि ऑर. आता याचे जर कॉम्बिनेशन बनवले तर यामुळे आपल्याला नवीन गेट्स उपलब्ध होऊ शकतात. जसं ऑर गेट आणि नॉट गेट याचं कॉम्बिनेशन बनवलं म्हणजे कसं की ऑर गेट पहिले घ्यायचं आणि त्याच्या आउटपुटला नॉर गेट जोडायचं. तर यापासून जे आपल्याला गेट मिळेल ते मिळेल आपल्याला नॉर गेट. म्हणजे नॉटचा एन घेतला आणि ऑरचा ओ आर घेतला असं नॉर गेट मिळेल. तसंच ज्याप्रमाणे आपण अँड गेट पाहिलं तर या अँड गेटच्या आउटपुट मध्ये जर आपण नॉट गेट लावलं तर याच्यापासून जे नवीन गेट उपलब्ध होईल आपल्याला त्याला आपण नॅन्ड गेट म्हणू. नॅन्ड गेट म्हणजे NAND, म्हणजे नॉटचा एन घेतला आणि अँडचा AND घेतला, अशा पद्धतीने त्याचं नाव तयार झालं नॅन्ड गेट. तर हे जे 2 गेट्स आहेत हे देखील बेसिक गेट्स पासून बनलेले आहेत. मात्र या 2 गेट्सला म्हणजे नॉर गेट आणि नॅन्ड गेट या गेट्सला युनिव्हर्सल गेट्स असं म्हणतात. मग युनिव्हर्सल गेट्स असं का म्हणतात? तर युनिव्हर्सल गेट याच्यासाठी म्हणतात की यांच्यापासून आपल्याला पुन्हा बेसिक गेट्स तयार करता येतात यांच्या विविध कॉम्बिनेशन. एक तर एक्सऑर गेट किंवा नॉर गेट किंवा नॅन्ड गेट यांच्यापासून. तर सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये जे गेट पाहू ते नॅन्ड गेट पाहू. समोर टीव्हीवर तुम्हाला डायग्राम दिसत असेल डायोड आणि ट्रान्झिस्टरची मिळून. मागे आपण पाहिलं होतं की ट्रान्झिस्टर मिळून नॉट गेट तयार झालं होतं आणि 2 डायोड मिळून अँड गेट तयार झालं होतं. या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून या ठिकाणी हे नॅन्ड गेट तयार झालं आहे. तर आपण जर त्याचा ट्रूथ टेबल पाहिला आणि सिम्बॉल पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी इनपुट 1 आणि 2 दिलेला आहे आणि अँड गेटचा जो सिम्बॉल आहे त्याच्या इथे बरोबर निगेशनचा मार्क म्हणजे बबल लावलेला आहे. बबल म्हणजे तो इन्व्हर्ट करतो त्याला. म्हणून अँड गेटचा जो ट्रूथ टेबल पाहिला एक्झॅक्ट या नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबलचा आउटपुट जे आहे त्याच्या उलट मिळतं. या ठिकाणी जर आपण एक्स आणि वाय ला या ठिकाणी 2 0 0 इनपुट दिले तर आउटपुट 1 मिळतं. दुसरी एंट्री अशी आहे 0 1 जर दिलं एक्स आणि वाय ला तर देखील आपल्याला आउटपुट 1 मिळतं. तिसरं म्हणजे 1 0 जरी दिलं तरी आपल्याला 1 मिळतं. मात्र या ठिकाणी जी चौथी एंट्री आहे अँड गेट मध्ये 1 1 दिल्यावर 1 मिळाले होते. मात्र या नॅन्ड गेट मध्ये 1 1 दिल्यानंतर आपल्याला 0 मिळतं. या नॅन्ड गेटची स्पेशालिटी ही आहे. मागे आपण नॅन्ड गेटच्या बाबतीत जे पाहिलं त्याचप्रमाणे इथे डिस्क्रीट कॉम्पोनंट मिळून म्हणजे फक्त ट्रान्झिस्टर आणि रेझिस्टन्सचा वापर करून या ठिकाणी त्यांनी नॉर गेट बनवलेला आहे. इथे XY इनपुट दिलेले आहे आणि याच्यात 2 ट्रान्झिस्टर्स वापरलेले आहेत आणि हे सर्किट तयार केलेलं आहे. तर सिम्बॉलिकली जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की इनपुट 2 मिळून हे जे नॉर गेट तयार झालेलं आहे तर याला X आणि Y इनपुट दिलेले आहे आणि आउटपुट हे आपल्याला Z = X + Y होल कॉम्प्लिमेंट मिळालेला आहे. या ठिकाणी बारकाईने पाहिलं तर इथे तुम्हाला बबल दिसेल, तो निगेशन मार्क करतो. तर मागे जे ऑर गेट पाहिलं होतं तर ऑर गेटला आउटपुट मध्ये जेव्हा आपण नॉट गेट जोडतो त्याच्यानंतर हे नॉर गेट तयार होते. तर याचा जर ट्रूथ टेबल आपण पाहिला तर ज्यावेळेस आपण एक्स आणि वाय ला इनपुट 0 0 देतो तेव्हा आपल्याला आउटपुट हे 1 मिळतं. ही गोष्ट अतिशय लक्षात घेण्यासारखी आहे नॉर गेट मध्ये की इनपुट 0 0 मिळाल्यावर 1 मिळालं आपल्याला. मात्र इतर ज्या 3 एंट्रीज आहेत त्याच्यामध्ये 0 आणि 1 दिल्यावर 0 मिळतं आउटपुट आणि इनपुटला 1 आणि 0 दिल्यावर आउटपुट देखील 0 मिळतं. आणि ज्यावेळेस इनपुटला आपण 1 1 देतो XY ला त्यावेळेस आपल्याला आउटपुट मध्ये पुन्हा 0च मिळतं. तर नॉर गेट आणि नॅन्ड गेटचा जर आपण विचार केला तर याचा ट्रूथ टेबल जो आहे आपल्याला तर आउटपुट मध्ये एक्झॅक्ट त्याच्या उलट आपल्याला एंट्री मिळते. तर अशा पद्धतीने नॉर गेट जे आहे हे कार्य करत असतं. आता आपण पाहू XOR गेटच्या बाबतीत. XOR गेट म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल त्यांनी XOR गेटचा दाखवलेला आहे. म्हणजे XY इनपुट दाखवलेले आहे आणि Z = X एक्सक्लुझिव्ह ऑर Y असं दाखवलं आहे. हा जो प्लस आहे आणि प्लसला जे बबल केलेला आहे त्याला आपण
एक्सक्लुझिव्ह ऑर म्हणतो. तर झेड इज इक्वल टू एक्स एक्सक्लुझिव्ह ऑर असं मिळालेलं आहे आपल्याला वाय. तर या पद्धतीने इनपुट जेव्हा आपण एक्स आणि वाय ला 0 0 देतो त्यावेळेस झेड आपल्याला आउटपुट 0 मिळतं. दुसरी एंट्री 0 आणि 1 जेव्हा आपण त्याला देतो तेव्हा आपल्याला आउटपुट 1 मिळतं आणि 1 आणि 0 दिल्यावर आउटपुट 1 मिळतं आणि 1 1 दिल्यावर देखील आपल्याला आउटपुट 0 मिळतं. तर आपल्या या ट्रूथ टेबलच्या एंट्रीवरून आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा दोन्ही इनपुट एक्स आणि वाय हे जेव्हा सारखे असतात, सारखे म्हणजे आयदर 0 0 किंवा 1 1, त्यावेळेस आपल्याला आउटपुट जे आहे ते ऑलवेज इक्वल टू 0 मिळतं. मात्र या इनपुट पैकी कोणताही इनपुट जर 1 वर असेल तर मात्र आपल्याला आउटपुट 1 मिळतं. याचा अर्थ असा झाला की नंबर ऑफ ऑड इनपुट्स आर इक्वल टू 1 देन द आउटपुट विल बी इक्वल टू 1 असा अर्थ आहे. या ठिकाणी जो एक्सऑर गेट दाखवलेला आहे, एक्सऑर गेट मध्ये याला फक्त 2च इनपुट दाखवलेले आहे. आपण एक्स नॉर, एक्सऑर किंवा नॅन्ड गेट, नॉर गेट यांना 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट देऊ शकतो, मात्र आउटपुट नेहमी आपल्याला एकच मिळते. ओके. आताच आपण एक्स ऑर गेटच्या बाबतीत पाहिलं. आता बघू आपण एक्स नॉर गेट. आता एक्स नॉर गेट हे कसं बनलेलं आहे, तर एक्स ऑर गेटला जेव्हा आउटपुट मध्ये आपण नॉट गेट लावतो तर तो नॉट गेट लावल्यानंतर जे काही गेट बनतं त्याला आपण एक्स नॉर गेट म्हणतो. या ठिकाणी देखील सिम्बॉल तसाच दाखवला आहे त्यांनी एक्स ऑर गेटच्या सारखा, मात्र आउटपुट मध्ये यांनी काय केलेलं आहे, इथे बबल दाखवलेला आहे. बबल हा नॉट गेट इंडिकेट करतो. म्हणून 2 इनपुट जे आहे एक्स वाय, तर इथे बबल दाखवले असल्यामुळे हे जे एक्स ऑर च्या ऐवजी एक्स नॉर गेट झालं. याचा जर ट्रूथ टेबल आपण पाहिला तर या ठिकाणी असं लक्षात येईल आपल्याला, जेव्हा 0 0 दिला इनपुट तेव्हा झेड आपल्याला आउटपुट 1 मिळतो. जेव्हा इनपुट एक्स वाय 0 1 देतो तेव्हा आपल्याला आउटपुट 0 मिळतो आणि जेव्हा एक्स वाय 1 0 देतो तेव्हा देखील आपल्याला आउटपुट 0 मिळतो. मात्र जेव्हा आपण एक्स वाय 1 1 देतो तेव्हा आपल्याला आउटपुट 1 मिळतो. एक्स ऑर च्या विरुद्ध या ठिकाणी आउटपुट आपल्याला मिळालं एक्स नॉर मध्ये. तर या ठिकाणी एक्स नॉर मध्ये आपल्या असं लक्षात येईल, जेव्हा दोन्ही इनपुट सारखे असतात तेव्हाच आपल्याला 1 मिळतो. मात्र दोन्ही आउटपुट जे इनपुट जे असतात ते जर ऑड नंबर ऑफ इनपुट्स आर 1 देन आउटपुट विल बी इक्वल टू 0. म्हणजे एक्झॅक्ट एक्स ऑर गेटच्या विरुद्ध एक्स नॉर गेट आहे.